सोलापूर मार्कंडे मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर बुलडोजर प्रशासनाची मोठी कारवाई। शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मार्कंडे मंदिराच्या भिंतीलगत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या पत्र्यांच्या खोक्यांवर आणि इतर अतिक्रमणांवर प्रशासनानं बुधवारी सकाळपासून बुलडोजरच्या सहाय्यानं कारवाई सुरू केली। मंदिर परिसरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना होणारा त्रास, सुरक्षेच्या दृष्टीने निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन संबंधित विभागाने मोहीम हाती घेतली आहे। गेल्या काही महिन्यांपासून मार्कंडे मंदिर परिसरात पत्र्यांचे खोके, तात्पुरती बांधकामं आणि विविध प्रकारची अतिक्रमणं वाढल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्यानं प्राप्त होत होत्या। यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना तसेच परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता। अनेक ठिकाणी रस्त्यांची रुंदी कमी झाल्यानं वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत होता। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं संबंधित अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देऊन अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते। मात्र काही ठिकाणी अतिक्रमण कायम असल्यानं अखेर महसूल, महापालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकानं बुलडोजरच्या सहाय्यानं कारवाई सुरू केली। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अतिक्रमित संरचना हटवण्याचं काम सुरू असून मंदिराभोवतीचा परिसर मोकळा करण्यावर भर दिला जातोय। कारवाईमुळे मंदिर परिसराचं सौंदर्य वाढण्यास, वाहतूक सुरळीत होण्यास तसेच भाविकांनी नागरिकांना सुरक्षित व मोकळी जागा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। दरम्यान प्रशासनानं शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणांवरील आणि रस्त्यालगतच्या अनधिकृत अतिक्रमणांवरही आगामी काळात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले। मार्कंडे मंदिर परिसरातील या कारवाईचे अनेक नागरिकांनी स्वागत करत शहरातील अतिक्रमण मुक्ती मोहिमेला अधिक गती देण्याची मागणी केली।